झापूक झुपूक सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. आपटायला तो का फेकून मारलं होतं का? त्यात तो हा होता ना सूरज, मराठी बिग बॉस वाला, झापूक झुपूक फेम. अच्छा, म्हणूनच सिनेमा झापूक झुपूक करून निघून गेला. अरे बघ, आता पाकिस्तान एक टाइम जेवण करून भारताशी लढणार म्हणे. काही सांगता. अरे हो ना, तसं यांना शस्त्र घ्यायला कर्ज घ्यावं लागते. तर या गोष्टी सोडा, यात काही लक्ष घालू नका. आणि जेवणावरून आठवला आपला भाजीपाला संपलाय, तो घेऊन या. नाही तर बेसन खाऊ घाली ना. काय ग, देशावरच्या गप्पा सोडून तुला भाजीपाला सुचतो? असं का? मग तुम्ही पण एक टाइम उपाशी राहा आणि करा देशाबद्दल विचार. हे असं का बरं बोलताय तू? हे बघ, तुझ्यासाठी ताजी खबर. 40,000 मध्ये कपल पॅकेज, ते बी कुल्लू मनालीसाठी. जायचं का आपण? वाव, आपण पण जाऊया. हो. मी आता आईला सांगते. आता आईला कशाला? अहो, आईची पण इच्छा आहे कुल्लू मनाली बघायची. मग एक काम कर, तुमच्या दोघांचं पॅकेज करून येतो. जा कुल्लू मनाली दोघेच फिरून. आईला किती छान. मी आताच फोन करते आईला. काहीच कसं नाही वाटत ग, नवऱ्याला सोडून जाशील तू कुल्लू मनाली. काय वाटणार आहे त्यात? तुम्ही नाही का जात जुनोना पार्टीला? हा, जुनोना पार्टी. हो. तू जुनोना पार्टीची कंपॅरिझन कुल्लू मनाली सोबत करत आहेस? पागल. मला ते काही माहित नाही. माझ्या आईला गोव्याला पण जायचं होतं, अंबाजोगाईला. काय? गोव्याला अंबाजोगाईचं मंदिर आहे? मग नाही तर काय, आपला संसार नीट व्हावा म्हणून नवस बोलली आहे ती. काय नाही, मजा मारायला गेली असं. आई नसेल येणार तर मी पण नाही येणार. काय नाही केलं माझ्या आईने माझ्यासाठी. काय नाही केलं आई तुम्ही तिच्यासाठी? तुम्हाला काही माहित नाही. माझं शिक्षण नीट व्हावं म्हणून मुंबईच्या वैष्णो देवीला, दिल्लीच्या महाकालीला नवस बोलून आली आई. आणि चांगले 1 महिना फेडून आली. ए बिंडो, महाकाली चंद्रपुरात आहे, चंद्रपुरात. समजलं का? तुझी आई मूर्ख बनवून राहिली तुला. तुला आणि तुझ्या बापाला अक्कल नाही, अक्कल. हो, माझ्या बाबाला काही म्हणू नका. त्यांनी फक्त पैसे कमवले, पण माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलं. मी 4 महिन्याची होती ना, मी रडू नये म्हणून मोठमोठ्या हॉटेलमध्ये खायला घेऊन जायची. नवीन नवीन पिक्चर दाखवायची. 4 महिन्याचा असताना पिक्चर करते का ग? आणि तुझा बाप जेवला होता का 4 महिन्याचा असताना? हो, माझ्या बाबाचं कौतुक नका सांगू मला. कौतुक करत नाही आहे मी. आणि तू काही डोकं आहे तुला? तुझी आई मूर्ख बनवून राहिली आहे, तू ऐकून राहिली आहे. हो, माझ्या आईला काही म्हणायचं नाही. आपल्याला मुलं व्हावे म्हणून मला स्वित्झर्लंडला नेत आहे. तुम्ही फक्त पॅकेजचं बघा. काय चांगली सोय लावली तुझ्या आईने. देवाच्या नावावर मूर्ख बनवत आहे आपल्याला. देव सुद्धा तिला माफ करणार नाही. माझ्या आईला काही बोलायचं काम नाही. चुपरा बिंडो, तुझी आई शहाणी आहे. थँक्यू. आता तुम्ही माझ्या आईला बरोबर ओळखला. ती खूप शहाणी आहे. त्या अर्थी नाही बोलत आहे मी. आता तुम्ही कोणत्याही अर्थी बोलला.